निमित्त अधिक मासाची कथा भाग 6. अधिक मासात अन्नदानाचं महत्त्व फार आहे. त्यातही दाम्पत्य भोजन मेहून फार महत्त्वाचे सांगितले आहे. दाम्पत्य हे लक्ष्मीनारायण स्वरूप समजतात आणि पुरुषोत्तम हा नारायण अवतारच आहे. त्यामुळे दाम्पत्य भोजनाने प्रत्यक्ष पुरुषोत्तमालाच संतुष्ट केल्यासारखे आहे. कर्मकांडात आपण जे जे करतो ते प्रतिकात्मकच असते, पण म्हणून ते प्रत्यक्ष ईश्वराला प्राप्त होत नाही असे मात्र नाही. आकाशात पतिततोया दथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्काराम केशव प्रतिगच्छति. त्यामुळे आपण जे जे ईश्वराप्रित्यर्थ करू ते पुरुषोत्तमालाच प्राप्त होत असते. प्रित्यर्थ या शब्दाचा रूढ अर्थ त्याच्यासाठी असा घेतात, पण इथे मात्र परमेश्वराची प्रीती प्राप्त करण्यासाठी असाच अभिप्रेत आहे. मागे आपण भक्तीचे 9 प्रकार पाहिले होते, त्यातच श्रवण हाही श्रेष्ठ प्रकार आहे. त्यामुळेही या महिन्यात कथा ऐकणे हितकर आहे. त्यात बोध सामावलेला असतो. अधिक मास महात्म्यात रोज एक अशा पद्धतीने 30 कथा ग्रथित आहेत. गोमातेची सेवा, गोदान, दीपदान, नाममहिमा, अंबरीश कथा, द्रौपदी कथा अशा त्या कथा आहेत. प्रत्येक कथेतून श्रद्धेलाच महत्त्व असल्याचे प्रतिपादन होते. पण याशिवायही जाणते अजाणतेपणेही भागवत भक्ती घडली तर त्याचेही फळ आपल्या पदरात निश्चित पडते, याचीही शिकवण या कथेमधून मिळते. तसेच अशांनासुद्धा याच कथांमधून पापाचरण घडले तर त्याचे परिणाम भोगणे क्रमप्राप्त ठरते, हे सुद्धा याच कथामधून शिकावयास मिळते. माणसांनी बनवलेल्या प्रचलित कायद्यामध्ये सुद्धा अज्ञानाने गुन्हा घडला तरी त्याला माफी नाही अशीच व्यवस्था आहे, हे आपण जाणतोच. तेव्हा जाणीवपूर्वक कथाभाग समजून घेऊन आपल्या आचरणात जास्तीत जास्त सदाचार आणावा आणि नरदेहाचे सार्थक करावे.